नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता गोपाळ बेणारे, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सोलापूर। या देशाचे संवेदनशील, सृजनशील, सुबाहू, सुंदृत, संकल्पीय, संयत, संविद पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी महिलांच्यासाठी अतिशय संरक्षणीय असं पाऊल उचललेलं आहे। आपल्या देशातील मुली महिला यांच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे। समाजातील पाशवी, विकृत, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा कायमचा बंदोबस्त व्हावा आणि त्यांच्या गुन्हेगारीला चाप बसावा यासाठी महिलांच्या संदर्भातील कायद्यांच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि कायदे कडक करण्यात आलेले आहेत। म्हणजे की गँगरेप, सामूहिक बलात्कार असेल तर त्या गुन्ह्यामध्ये आता थेट 20 वर्षाची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा होणार आहे। 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींच्या प्रकरणामध्ये जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे। खोटी आश्वासनं देऊन आणि ओळख लपवून ठेवून लैंगिक संबंध केल्यास हा देखील गुन्हाच होणार आहे आणि त्याच्यासाठी 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। स्त्रिया आणि महिला मुलींच्या बाबतीतलं हे धाडसी पाऊल आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी उचललेलं आहे आणि केंद्र सरकारच्या या कायद्याच्या निर्णयाचं संपूर्ण महिला शक्तिराजकडून अभिनंदन केलं जात आहे। ब्रिटिशांच्या काळामध्ये अनेक कडक कायदे होते आणि या कायद्याची भीती लोकांना होती, परंतु स्वातंत्र्यानंतर ज्यावेळेस जे लोक सत्तेवरती आले त्यांनी मात्र स्त्रियांच्या बाबतीतले संरक्षणाचे कायदे बासनात गुंडाळून ठेवले, कारण स्त्रियांच्या अत्याचारामध्ये त्यांचा सहभाग होता। परंतु आता हे सरकार एका विकसनशील, कर्तृत्ववान योद्ध्याचं सरकार आहे। आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचं हे सरकार आहे। या कायद्यामुळे स्त्रियांच्या संदर्भात गुन्हा करताना गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक 100% विचार करतील आणि सर्वात महत्त्वाचं या कायद्यामुळे गुन्हेगारीला, पाशवी विकृतींना चाप बसल्याशिवाय राहणार नाही। मला या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि आपल्या देशाचे गृहराज्यमंत्री आदरणीय अमित भाई शहा यांच्याबद्दल मी एवढंच बोलीन, या कारणे जो शहाणा तेने लोकासी भेटावे जाणा, ऐसे जो करिता त्या देशीचा राणा। ग्रामी थोर ग्रामाधिपती, त्याहून थोर देशाधिपती, देशाधिपतीहून नृपती थोर जाणावा। राष्ट्राचा बहु जो राजा, बहुराष्ट्र तो महाराजा, महाराजांचाही जो राजा तो चक्रवर्ती। आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या या स्त्रियांच्या संदर्भातील संरक्षणीय पावलामुळे आज महिलांना एक सशक्त कवच मिळाल्याशिवाय राहणार